नमस्कार सर्वांना. मी आशा सुपरवायझर प्रतिमा मकेश्वर आणि तुम्हाला माहीतच आहे माझ्या रील्स पण असतात आणि तुम्ही आवर्जून माझ्या रील्स वगैरे बघता. पण मला याच माध्यमातून हे पण सांगायचं आहे की तुमच्या मुलींचं लसीकरण करून घ्या, जेणेकरून त्या कॅन्सरला आळा बसेल आणि तुमच्या मुली सुदृढ राहतील. तर एवढाच संदेश आज द्यायचा होता आणि बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती हवी आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. आणि ही जी लस आहे ती ही खूप महागाची आहे, पण तुम्हाला शासन फ्रीमध्ये देत आहे. आणि 14 वर्षीय मुलींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय. केंद्र सरकारनं ऐतिहासिक असा निर्णय घेतलाय. सर्व्हिकल कॅन्सर म्हणजे स्त्रियांमध्ये होणारा गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच देशभरातल्या 14 वर्ष वयोगटातील मुलींना लस देण्यात येईल. मुलींना गार्डसिल ही एक लस एकाच डोसच्या स्वरूपामध्ये दिली जाईल. ही मोहीम विशेष अभियानाच्या स्वरूपात राबवली जाणार आहे. एकच प्रभावी डोस असलेलं हे लसीकरण पूर्णपणे मोफत आणि ऐच्छिक असेल. भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे. देशात दरवर्षी 80,000 नवीन रुग्ण आढळतात तर 42,000पेक्षा जास्त मृत्यू होतात. आणि त्यामुळेच हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय हा सरकारच्या वतीनं घेण्यात आलाय. काय आहे तर नेमकी या संदर्भातली कॅन्सरवरची कवच ती पाहूयात. मुलींना गार्डसिल ही लस एकाच डोसच्या स्वरूपात दिली जाणार आहे. बाजारामध्ये एका लसीची किंमत 3,927 रुपये आहे. केंद्राकडनं मात्र मोफत लसीकरण होईल. 14 वर्षांचं वय हे लसीकरणासाठी सर्वाधिक योग्य मानलं जातं. संभाव्य संसर्ग होण्याआधीच लस दिल्यास प्रतिबंधात्मक फायदा होतो असंही सरकारचं म्हणणं आहे. सर्व्हिकल कॅन्सरमुळे दरवर्षी भारतात 42,000पेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. आणि महिलांचे हे नमस्कार सर्वांना. तर HPV लस जी 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना खास करून दिली जाते, ती कशासाठी आणि का दिली जाते यावर जे मार्गदर्शन व्हायला पाहिजे ते मार्गदर्शन सतत आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि आरोग्य विभाग हा सतत करत आहे. ग्राउंड लेवलवर खूप असे प्रयत्न चालू आहे, पण सोशल मीडियावर कोणीतरी एक पोस्ट टाकली आणि त्या पोस्टचा प्रभाव जो आहे तो ग्रामीण लेवलवर जो झालेला आहे त्याच्यामुळे जो ग्राउंड लेवलचा कर्मचारी आहे जसं की आशा आणि जे बाकी कर्मचारी आहेत त्यांना खूप त्या गोष्टीचा त्रास होऊन राहिलेला आहे. पण हा त्रास कमी होण्यासाठी म्हणजे तुम्ही जे आहे तुम्ही स्वतः जागरूक राहिले पाहिजे. जो सर्व्हायकल कॅन्सर आहे तर खूप जास्त स्प्रेड होतं आणि जास्तीत जास्त मृत्यू पावणाऱ्या महिला ज्या आहेत या सर्व्हायकल कॅन्सर याच्यामुळेच आहे. तर तुम्ही आवर्जून ही लस दिली पाहिजे. का दिली पाहिजे तर तुमची समोरची जी पिढी आहे तर ती सुरक्षित राहिली पाहिजे. त्या कारणाने ही जी लस आहे तर ही आपण दिली पाहिजे. कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता ही लस आपण द्यायला पाहिजे. कारण जेवढ्या ह्या लसीचे फायदे आहेत तर त्या लसीमुळं तुमच्या बाळाच्या म्हणजे जे तुमची मुलगी आहे तर त्या मुलीला जीवनदान भेटते. तिला डबल हा जो कॅन्सर आहे तो होऊ नाही शकत. तर आता कशा आहे सुरुवातीपासूनच जे गव्हर्नमेंटच्या ज्या लसी आहेत तर गव्हर्नमेंटनं आजपर्यंत प्रत्येक लस ही बनवलेली आहे. आपण एवढं काही घरचं श्रीमंत वगैरे नाही आहे किंवा आपण एवढं पैसेवाला नाही आहे ते आपण प्रायव्हेटमध्ये जाऊन ही लस घेऊ म्हणून. आजपर्यंत खूप असे जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी ते लसीवर व्यवस्थित घेतलेले आहे. ज्या काही लसी अवेलेबल आहेत तर त्या 2,000, 4,000, 5,000 अशा लसी त्या अफोर्ड करू शकतात. म्हणजे प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ते घेऊ शकतात. पण आपल्यासारखे जे गरीब आहेत तर ते ह्या लसी घेऊ शकत नाही. म्हणून शासनाने जी ही स्कीम आणली आहे तुमच्यासाठी तर ही तुम्ही आवर्जून तुमच्या मुलींना द्या, जेणेकरून तुमच्या मुलीचं जे आयुष्य आहे ते सुरक्षित राहू शकणार. तर या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की हा व्हिडिओ बघा तुम्ही आणि या व्हिडिओवर